आजचा आपला कोर्स हा एक अतिशय इंटरेस्टिंग विषयावरचा कोर्स आहे. अहम ब्रह्मास्मी ते हो ओ पोनो पोनो. हो ओ पोनो पोनो म्हणजेच स्वतःला बरं करण्याचं शास्त्र, कर्माच्या गाठी सोडवण्याची सोपी पद्धत. नमस्कार, मी नेहा जोशी. माझ्या मनम ध्यानम या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. यूट्यूबवरती तुम्ही हो ओपोनोपोनोचे हजारो व्हिडिओ बघितले असतील. कुणीतरी ती वर्ल्ड फेमस 4 वाक्य, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू मंत्रासारखी म्हणत असतील, किंवा कुणीतरी त्यांच्या चॅनलवर गाणी लावली असतील, तर कुणीतरी फक्त त्याचे फायदे सांगितले असतील. पण माझा हा व्हिडिओ त्या सर्वांपेक्षा वेगळा होणार आहे. का? कारण बहुतांश व्हिडिओमध्ये तुम्हाला ही हो ओपोनोपोनोची प्रेयर आहे, त्यामध्ये काय करायचं म्हणजे व्हॉट टू डू हे सांगितलं जातं. पण आज मी आपण हे का आणि कसं करायचं हे पण सांगणार आहे ह्या व्हिडिओमध्ये. सो फक्त मी हीच माहिती सांगणार असं नाही आहे, आणि आपण ही 4 वाक्य पोपटासारखी म्हणणार पण नाही आहोत. तर त्यामागचं क्वांटम फिजिक्स आणि भारतीय कर्मयोग यांचा संबंध पण आपण समजून घेणार आहोत. माझा कुठल्याही विषयावरचा जो कोर्स असतो ना, त्यामध्ये सुरुवातीला मला त्या व्हिडिओमध्ये म्हणजे त्या कोर्समध्ये काय असणार आहे, किंवा तो जो कोर्स आहे त्यात मी काय काय एक्सप्लेन करणार आहे, त्याचं इंट्रोडक्शन स्टार्टला मला द्यावं लागतं. त्या कोर्सबद्दलची जरा माहिती द्यावी लागते. बऱ्याच वेळेला तुम्हाला त्यातल्या काही गोष्टी माहिती पण असतात, मी ज्या सुरुवातीला सांगते त्या. पण त्यानंतर म्हणजे जसजसा तो व्हिडिओ पुढे पुढे जातो ना, तसतशा मी बऱ्याच अशा गोष्टी सांगते की तुम्हाला दुसरीकडे ज्या कुठेही ऐकायला किंवा पाहायला मिळणार नाहीत. पण मला माहिती आहे की बरेच जण पहिले 5-10 मिनिटच व्हिडिओ बघतात आणि मग सोडून देतात. म्हणजे त्या व्हिडिओमध्ये काही नवीन आहे असं त्यांना वाटत नाही, पण माझ्या व्हिडिओमध्ये त्यानंतरच खरी महत्त्वाची माहिती असते. म्हणून माझी विनंती आहे की कृपया थोडा पेशन्स ठेवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला खरंच खूप नवीन काही त्यात सापडेल. सो कमिंग बॅक टू हो ओपोनोपोनो. सो हो ओपोनोपोनो ही एक प्राचीन हवाईन क्षमा आणि उपचार पद्धती आहे. होपो म्हणजेच घडवून आणणं, आणि पोनो म्हणजे योग्य. थोडक्यात आपल्या आयुष्यातल्या चुका सुधारून सर्व गोष्टी पुन्हा सुरळीत करणं म्हणजे हो ओपोनोपोनो. सो पार अगदी हवाईमधून ही प्रोसेस, ही पद्धत, ही प्रार्थना बाकी जगापर्यंत पोचण्याचा आणि ही प्रार्थना इतकी फेमस होण्याचा इतिहास हा खूपच रंजक आहे. हे आपण ॲक्च्युली 3 महत्त्वाच्या टप्प्यांमध्ये समजून घेऊ शकतो. सो ॲज आय सेड की पहिला टप्पा आपण बघू. सो ॲज आय सेड की ॲक्च्युली ही एक प्राचीन हवाईन परंपरा आहे. म्हणजे ह्याचे एन्शंट रूट्स आहेत हवाईमध्ये. अनेक शतकांपूर्वी हवाईन लोक असा विश्वास ठेवायचे की माणसाचे आजार किंवा ज्या काही समस्या असतात त्या त्यांनी केलेल्या चुकांमुळे निर्माण होतात. त्यामुळे जेव्हा कुटुंबामध्ये वाद व्हायचे किंवा काही आजारी कुणी पडायचं, तेव्हा सर्व सदस्य एकत्र बसायचे. या मीटिंगचं नेतृत्व त्या कुटुंबातला एखादा ज्येष्ठ व्यक्ती किंवा कहूना म्हणजे आध्यात्मिक गुरु करायचा. आणि उद्देश या मीटिंगचा काय, तर कुटुंबातल्या प्रत्येक सदस्यांनी आपल्या चुका मान्य करणं, एकमेकांची क्षमा मागणं आणि प्रार्थना करणं, जेणेकरून घरातली ऊर्जा पुन्हा शुद्ध होईल, वातावरण नॉर्मल आनंदी होईल आणि समस्या सुटतील. ही खरी आहे होप ओपोनोपोनोची प्रोसेस. म्हणजे मी मगाशी सांगितलं तसं आपल्या आयुष्यातल्या चुका सुधारून सर्व गोष्टी पुन्हा सुरळीत करणं. आता दुसरा टप्पा काय ते बघूया. सो या प्राचीन पद्धतीमध्ये संपूर्ण कुटुंबाची उपस्थिती ही गरजेची होती. पण 1970च्या दशकामध्ये मोर्ना नालामाकू सिमिओना या हवाईन महिलेनी यात क्रांती घडवून आणली. त्यांनी 1976मध्ये या प्रार्थनेला सेल्फ आयडेंटिटी हो ओपोनोपोनो असं नाव दिलं. त्यांनी सांगितलं की तुम्हाला कुणासमोरही म्हणजे पूर्ण फॅमिलीला एकत्र वगैरे करून बसण्याची किंवा कुठल्याही धर्मगुरू समोर बसण्याची गरज नाही आहे. तर तुम्ही स्वतःच्या अंतर्मनावरती काम करून ही प्रेयर वापरून जगातली कुठलीही समस्या सोडवू शकता. सो आता हे कसं शक्य आहे, तर हे शक्य आहे कारण बाहेर जे घडत असतं ते तुमच्या आत जे घडतंय त्याचंच प्रतिबिंब असतं. त्यामुळे स्वतःला बरं करणं म्हणजे सेल्फ हिलिंग हाच मुख्य मार्ग आहे, हाच मुख्य उपाय आहे या सर्व प्रॉब्लेम्सना सॉल्व्ह करण्याचा. स्वतःमध्ये बदल घडवला की आपोआपच सगळ्या गोष्टींमध्ये सकारात्मक बदल हा घडतोच.
मग त्यानंतर या पद्धतीला जागतिक स्तरावरती प्रसिद्धी मिळाली ती डॉक्टर इहाले अकाला युलेन यांच्यामुळे. हे पण हवाईन डॉक्टर होते. त्यांनी मोर्ना सिमिओना यांच्याकडून ही पद्धत शिकून घेतलेली होती. त्यांच्याबद्दल एक सत्यकथा खूप फेमस आहे, ते स्वतःच ही सांगतात. डॉक्टर ह्युलेन यांनी हवाईमधल्या एका मनोरुग्णालयातील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या रुग्णांना, म्हणजे मेंटली इल क्रिमिनल्स, एकदम हार्श क्रिमिनल्स, त्यांना कुणालाही प्रत्यक्ष न भेटता बरं केलं होतं. कसं? त्यांनी फक्त त्या रुग्णांच्या फाईल्स पाहिल्या, स्वतःच्या आत क्लिन्झिंग केलं. कसं? आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू, ही 4 वाक्य प्रत्येक रुग्णाच्या फोटोकडे बघून ते म्हणत राहिले जोपर्यंत त्यांना पूर्ण क्लिन्झिंग झालंय स्वतःमध्ये असं वाटेपर्यंत. त्यांनी मानलं की जर का हे लोक माझ्या आयुष्यामध्ये रुग्ण म्हणून आलेले आहेत तर माझ्या आत असं काहीतरी आहे ज्यामुळे हे घडत आहे किंवा हे घडलेलं आहे त्यांच्या बाबतीत. सो हळूहळू एक एक करत सगळे रोगी पूर्ण बरे झाले. आता हे कसं शक्य झालं? तर वैज्ञानिक भाषेत सांगायचं झालं तर याला कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस असं म्हणतात. जर आपण सगळेच जण एकाच ऊर्जेने जोडलेलं असू तर मग एका ठिकाणची ऊर्जा बदलली तर त्याचा परिणाम अर्थातच दुसऱ्या ठिकाणी हा नक्कीच होतो. डॉक्टर ह्युलेन म्हणायचे की मी इथे रुग्णांना बरं करायला आलेलो नाही आहे, तर इथे मी स्वतःला बरं करायला आलेलो आहे. डॉक्टर ह्युलेन यांनी रुग्णांना औषध दिलं नाही किंवा त्यांच्याशी संवादही साधला नाही, तरीही ते रुग्ण बरे झाले, कारण त्यांनी समस्येच्या मुळावरती म्हणजेच रूट कॉजवरती म्हणजे स्वतःच्या अंतर्मनावरती काम केलं. त्यानंतर एक प्रसिद्ध अमेरिकन लेखक जो विटाले यांनी डॉक्टर ह्युलेन यांच्या कार्याबद्दल ऐकलं, तेव्हा त्यांनी त्यांच्यावरती संशोधन केलं, त्यांची भेट घेतली आणि 0 लिमिट्स नावाचं एक पुस्तक लिहिलं. आणि याच पुस्तकामुळे ही प्रार्थना लोकांना माहिती झाली जगभरच्या, आणि आज जगभरामध्ये लाखो लोक ही पद्धत वापरत आहेत आपल्या आयुष्यातल्या वेगवेगळ्या समस्या सोडवण्यासाठी. सो होओपोनोपोनो या प्रेयरचा, प्रार्थनेचा उगम एका सामाजिक किंवा कौटुंबिक प्रार्थनेतून झाला, पण आज मात्र त्याचं रूपांतर एक शक्तिशाली सेल्फ हिलिंग तंत्रामध्ये म्हणजे स्वतःला बरं करण्याच्या तंत्रामध्ये झालं आहे. सो आता जाणून घेऊया की होओपोनोपोनोचं मूळ तत्व काय. म्हणजे ही पद्धत पूर्ण जबाबदारी म्हणजे 100% रिस्पॉन्सिबिलिटी ह्या तत्वावरती आधारित आहे. म्हणजेच आपल्या आयुष्यामध्ये जे काही घडतंय किंवा ज्या काही समस्या येत आहेत, म्हणजे लाईक आरोग्य किंवा नातेसंबंधातले असो किंवा फायनान्शियली असो, यापैकी कुठल्याही बाबतीतली समस्या असो, त्यासाठी आपण स्वतःच जबाबदार आहोत. कारण ही सिच्युएशन जी आत्ता आपण फेस करतोय ती आपल्या अंतर्मनातल्या म्हणजे सबकॉन्शियसमधल्या जुन्या आठवणींचा किंवा प्रोग्रामिंगचा परिणाम आहे. हे ते मूळ तत्व, हा विचार या सगळ्या प्रार्थनेचा आणि हिलिंगचा बेस आहे. सो आता ही पद्धत किंवा ही प्रेयर काम नक्की कशी करते एक्झॅक्टली, तर आपल्या मनातल्या साठलेल्या नकारात्मक स्मृती पुसून टाकणं म्हणजे क्लिन्झिंग, क्लिअरिंग हे या पद्धतीचं मुख्य ध्येय आहे. सो जेव्हा आपण हे क्लिअरिंग करतो तेव्हा आपण ईश्वरी शक्तीला म्हणजेच डिवाईनला आपल्यामधला जो हा कचरा आहे जमा केलेला आपण तो साफ करण्याची विनंती करतो. आता ही 4 जादुई वाक्य म्हणजे 4 फ्रेजेस काय आहेत, तर आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू, ही वाक्य याच क्रमाने किंवा कुठल्याही क्रमाने म्हटली तरी चालतात. आता सिंपल अर्थ काय आहे या 4 फ्रेजेसचा ते आपण बघूया. सो आय एम सॉरी म्हणजे माझ्या आत असलेल्या ज्या विचारांमुळे ही समस्या निर्माण झालेली आहे त्यासाठी मी माफी मागतो. टेक 100% रिस्पॉन्सिबिलिटी. प्लीज फॉरगिव्ह मी म्हणजे माझ्याकडून नकळत झालेल्या चुकांसाठी मला क्षमा करा. थँक्यू म्हणजे माझी ही समस्या सोडवल्याबद्दल आणि मला ह्यातून मुक्त केल्याबद्दल धन्यवाद. आय लव्ह यू म्हणजे मी स्वतःवरती आणि सृष्टीवरती प्रेम करतो. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. सो आता आपण बघूया की प्रॅक्टिकली समस्या सोडवण्यासाठी हाऊ इट वर्क्स. ओके, सो पहिली स्टेप काय आहे की कुठल्याही समस्येची तुमच्या आयुष्यातल्या निवड करा, जसं एखादा आजार किंवा पैशांची कमतरता किंवा कुणाशी तरी झालेलं भांडण वगैरे. दुसरी स्टेप काय आहे, त्यातल्या भावनांची जाणीव म्हणजेच त्या समस्येमुळे तुम्हाला काय वाटतंय, म्हणजे राग आहे, भीती आहे, दुःख आहे, इन्सिक्युरिटी, हे जे काही असेल ही भावना तुमच्यामध्ये आहे ह्या समस्येमुळे हे मान्य करा, रिस्पॉन्सिबिलिटी घ्या.
थर्ड स्टेप काय आहे? क्लिअरिंग, क्लिन्झिंग करणं. यासाठी डोळे मिटून शांत बसा. त्या समस्येला किंवा स्वतःला उद्देशून ही 4 वाक्य म्हणा मनातल्या मनात. असं किमान 10 ते 15 मिनटं तरी करा. आता आपल्याला कुणाबरोबर प्रॉब्लेम असेल जर का, तर त्या दुसऱ्या व्यक्तीला म्हणजेच ज्याच्याबरोबर इश्यूज आहेत त्या व्यक्तीला बदलण्याची गरज नाही आहे, पण आपण फक्त स्वतःच्या आतल्या त्या व्यक्तीबद्दलच्या भावना बदलायच्या आहेत. आलं लक्षात? आपण बाहेरच्या समस्यांवरती काम न करता आपल्या आतल्या विचार, भावना आणि सबकॉन्शियस मेमरीज साफ करतो, क्लीन्स करतो आणि हे क्लिन्झिंग झाल्यावरती हिलिंग आपोआप सुरू होतं आणि आपल्या समस्या हळूहळू सुटायला लागतात. सो आता काही एक्झाम्पल्स बघूया. सपोज तुम्हाला फायनान्शियल प्रॉब्लेम आहे, पैशांची अडचण आहे, तर काय करायचं? डोळे बंद करा, मनातल्या मनात म्हणा, माझ्या मनात पैशांबद्दल जे काही निगेटिव्ह बिलीफ्स आहेत, निगेटिव्ह भावना आहेत, डिसरिस्पेक्ट आहे म्हणजे पैशाबद्दल अनादर आहे, त्याबद्दल आय एम सॉरी, मी माफी मागतो, माफी मागते. आता इथे काय करताय तुम्ही? इथे रिस्पॉन्सिबिलिटी घेताय की त्या भावनांची किंवा त्या बिलीफ्सची तुमच्या मनातल्या इतरांना दोष न देता. पैसा कमावणं कठीण आहे किंवा मी पैसे टिकू शकत नाही, आय डोंट डिझर्व दिस, असे पैशांबद्दलचे बरेच बिलीफ्स आपल्या मनामध्ये अगदी खोलवर असतात. मग ही वाक्य म्हणताना तुम्ही काय होतं की त्या चुकीच्या प्रोग्रॅमिंगला ॲक्नॉलेज करता की हे चुकीचं प्रोग्रॅमिंग आहे माझ्या मनात. त्यानंतर मग आपण म्हणतो कृपया मला माफ करा, प्लीज फॉरगिव्ह मी. इथे तुमची हिलिंगची खरी सुरुवात होते. स्वतःला माफ करणं, जुन्या चुका, फायनान्शियल मिस्टेक्स ज्या काय केल्या असतील आपण त्या रिलीज करणं आणि चुकीचे बिलीफ्स पण पैशांच्या बाबतीतले रिलीज करणं, यामुळे गिल्ट, रिग्रेट आपल्या मनातला पैशांच्या बाबतीतला हळूहळू कमी व्हायला लागतो. मग त्यानंतर आपण म्हणतो धन्यवाद, थँक्यू. हे शब्द आपल्यामध्ये ट्रस्ट आणि ग्रॅटिट्यूड ॲक्टिवेट करतात. सो माझं हिलिंग चालू आहे असा एक विश्वास त्यामुळे निर्माण होतो. युनिवर्सला किंवा युनिव्हर्सल एनर्जीला आपण धन्यवाद देऊन पॉझिटिव्ह फ्लो आपल्या लाईफमधला वाढवतो. आणि मग आपण म्हणतो आय लव्ह यू, म्हणजे मी स्वतःवरती प्रेम करतो किंवा करते. हे सगळ्यात पॉवरफुल आहे. ह्यानी आपला सेल्फ वर्थ, सेल्फ ॲक्सेप्टन्स वाढतो. मी पैसे डिझर्व करतो किंवा करते ही भावना तयार होते. आणि या वाक्याचा दुसरा अर्थ असा पण आहे की आय लव्ह मनी. ओके, सो अर्थातच यामुळे आपल्या पैशांबद्दलचं जे नातं असतं ते अजूनही सकारात्मक व्हायला मदत नक्की होते. सो हे करता करता जेव्हा सेल्फ लव्ह वाढतं तेव्हा पैसा ॲक्सेप्ट करण्याची आपली कपॅसिटी पण वाढते. आता रिअल लाईफमधलं प्रॅक्टिकल एक्झाम्पल कसं की सपोज तुम्हाला तुमच्याकडे पैसे नेहमी येतात पण टिकत नाहीत, कारण आतमनात कुठेतरी खोलवर असा बिलीफ असतो की पैसा माझ्याकडे काही टिकत नाही. मग रोज ही 4 वाक्य म्हणायची शांतपणे डोळे मिटून. मग हा बिलीफ हळूहळू कमी होतो. तुम्ही बेटर डिसिजन्स घ्यायला लागता, खर्चावरती कंट्रोल येतो, सेव्हिंग्ज, इन्कम हे सगळं इम्प्रूव्ह व्हायला सुरुवात होते. आता होओपोनोपोनो ही प्रार्थना रिलेशनशिपसाठी कशी काम करते ते आपण आता बघूया. सपोज रिलेशनशिपमध्ये काही प्रॉब्लेम्स असतील जसं भांडण, मिसअंडरस्टँडिंग, तर होओपोनोपोनो असं सांगतं की समस्या ही जी आहे ती बाहेर नाही आहे, ती आपल्या आतल्या इमोशन्स किंवा एक्सपेक्टेशन्स किंवा जुन्या मेमरीजमध्ये, जुन्या आठवणींमध्ये आहे. मग हे इश्यूज सॉल्व्ह करायला काय करायचं? तर शांत बसायचं. ज्या व्यक्तीबरोबर आपला प्रॉब्लेम आहे म्हणजे पार्टनर, हजबंड, फ्रेंड, बॉस, त्या व्यक्तीबद्दल विचार करायचा, ज्याच्याशी आपलं मिसअंडरस्टँडिंग आहे त्या व्यक्तीबद्दल. मग मनात म्हणायचं की आपल्या नात्यामध्ये जी काही निगेटिव्ह एनर्जी आहे, दुःख आहे, राग आहे, त्यासाठी आय एम सॉरी, कृपया मला माफ करा, धन्यवाद, मी तुझ्यावरती प्रेम करतो, करते. हे कसं काम करतं? तर ही 4ही वाक्य म्हटल्यामुळे तुमच्या मनातला आतला इगो जो असतो किंवा अँगर, हर्ट हा क्लीन्स होतो, एनर्जी सॉफ्ट आणि पॉझिटिव्ह होते आणि मग आपलं बिहेवियर बदलतं. मग त्यामुळे समोरच्या व्यक्तीचं बिहेवियर पण हळूहळू बदलायला लागतं, कम्युनिकेशन सुधारतं आणि अर्थातच त्यामुळे ते नातं इम्प्रूव्ह व्हायला नक्कीच मदत होते. छोटं उदाहरण म्हणजे सपोज तुमच्या पार्टनरसोबत तुमचं वारंवार भांडण होतं, तर मग 5-10 मिनटं रोज होओपोनोपोनो करा. काही दिवसातच तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला काम वाटायला लागलं आहे, अननेसेसरी आर्ग्युमेंट्स कमी होत चालली आहेत आणि अर्थातच त्यामुळे पार्टनरशी असणारं बॉन्डिंगसुद्धा नक्कीच सुधारलेलं तुमच्या लक्षात येईल. म्हणजेच काय
इनसाइड म्हणजे आतमध्ये हिलिंग झालं की आउटसाइड रिलेशनशिप हे इम्प्रूव्ह होतंच. सो सिम्पल समरी या 4 वाक्यांची करायची झाली तर मग मी असं म्हणेन की आय एम सॉरी या वाक्यानं अवेअरनेस येतो चुकीचा, ज्या चुका आपण केल्यात त्या. प्लीज फॉरगिव्ह मी या वाक्यानं रिलीज होतो बिलीफ्सचा आणि गिल्टचा आपल्या मनातल्या. थँक्यू ह्या वाक्यानं ट्रस्ट निर्माण होतो. आय लव्ह यू या वाक्यानं ट्रान्सफॉर्मेशन व्हायला सुरुवात होते. म्हणजेच आतलं बदललं की बाहेरचं पण बदलतंच. सो होओपोनोपोनोचे नक्की फायदे काय, तर मानसिक शांतता, सततच्या विचारांपासून आपल्याला मुक्ती मिळते, नातेसंबंधांमध्ये सुधारणा म्हणजे जुने राग किंवा अडी लोकांबद्दल असणाऱ्या मनातल्या निघून गेल्यामुळे नाती सुधारतात, तणावमुक्ती, राग, द्वेष आणि अपराधीपणाची भावना कमी होते आणि या गोष्टींमुळे निर्माण होणारा जो स्ट्रेस असतो तो सुद्धा कमी होतो. शारीरिक आरोग्य आपलं सुधारतं, मन शांत झाल्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि त्यामुळे अर्थातच आरोग्यात सुधारणा होते. सो होओपोनोपोनो करण्यासाठी श्रद्धा असणं, ट्रस्ट असणं ह्यावरती गरजेचं नाही आहे. ही पद्धत केवळ एक प्रोसेस म्हणून केली तरीही चालेल, पाहिजे तो रिझल्ट तरीसुद्धा मिळतोच. श्रद्धेपेक्षा ह्याच्यामध्ये सातत्य हे कन्सिस्टन्सी ही महत्त्वाची आहे. इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की होओपोनोपोनो ही केवळ एक प्रार्थना नाही आहे, तर ती एक जगण्याची पद्धत आहे. म्हणजे मी बदललो की जग पण बदलणार हा विचार यामागे आहे. आणि एकदा का आपली विचारसरणीच अशी झाली की सगळे प्रॉब्लेम्स पटापट सॉल्व्ह व्हायला लागतात किंवा रादर प्रॉब्लेम्स आपल्याला येतच नाहीत, ना रिलेशनशिपमध्ये ना पैशांबाबत. होओपोनोपोनोचा सराव करण्यासाठी, प्रॅक्टिस करण्यासाठी कुठलीही वेळ चुकीची नसते. कधीही करा, ऑफिसमध्ये असताना, प्रवास करताना, झोपण्यापूर्वी ह्याचा तुम्ही कधीही सराव करू शकता, प्रॅक्टिस करू शकता. पण काही विशिष्ट परिस्थितीमध्ये याचा वापर आपण जर का केला तर त्याचे परिणाम हे अधिक प्रभावीपणे जाणवतात. जसं की सकाळी उठल्यानंतर म्हणजे एक मॉर्निंग रिच्युअल म्हणून आपण हे करू शकतो. दिवसाची सुरुवात सकारात्मक ऊर्जेनी करण्यासाठी हे बेस्ट आहे. सो कसं करायचं, तर अंथरुणातून म्हणजे जाग आल्या लगेचच अंथरुणातून उठण्यापूर्वी डोळे मिटून स्वतःला सांगा की माझ्या आयुष्यात आज जे काही घडणार आहे त्यातील माझ्या प्रतिसादाची म्हणजेच मी कसा किंवा कशी रिस्पॉन्ड करणार आहे त्याची जबाबदारी मी घेते किंवा घेतो. यानंतर 5 मिनिट त्या वाक्यांचा जप करा. त्यामुळे मग तुमचा दिवस पूर्ण शांत जातो. कारण काय होतं बघा की दिवसभर अगदी कुणीही आपल्याला काही बोललं तर त्यावर आपण पटकन रिॲक्ट न होता शांतपणे रिस्पॉन्ड करतो. अर्थातच आपलं मन शांत राहतं, दिवस पण शांत राहतो. नकारात्मक विचार किंवा भीती वाटत असताना होओपोनोपोनोची प्रॅक्टिस ही खूपच उपयोगी ठरते. सो जेव्हा तुम्हाला अचानक भविष्याची चिंता वाटायला लागली किंवा जुन्या वाईट आठवणी त्रास द्यायला लागल्या तर तेव्हा त्या विचारांना थांबवण्याचा ॲक्च्युली प्रयत्न करू नका. उलट त्या विचारांकडे पाहून म्हणजे त्या विचार जे येत असतील तेव्हा असं म्हणा की माझ्या मनात हा विचार निर्माण झाला आहे, त्यासाठी आय एम सॉरी, या स्मृतीतून मला मुक्त करा, प्लीज फॉरगिव्ह मी, आणि हे क्लिअर केल्याबद्दल थँक्यू, आणि स्वतःवरती प्रेम करण्यासाठी आय लव्ह यू. बघा तुमची भीती नक्की दूर जाईल. कुणाशी वाद किंवा भांडण झालं तर जर तुमचं कुणाशी भांडण झालेलं असलं तर त्यांना समोर जाऊन बोलण्याच्या आधी स्वतःच्या आत क्लिन्झिंग करा होओपोनोपोनोनी. कसं करायचं, तर त्या व्यक्तीचा चेहरा डोळ्यासमोर आणा. त्या व्यक्तीला दोष देण्याच्या ऐवजी तुमच्या मनात ज्याच्याबद्दल तो राग आहे त्या रागाला उद्देशून ही 4 वाक्य म्हणा. त्यामुळे तुमच्यातली जी नकारात्मक ऊर्जा त्या व्यक्तीबद्दल निर्माण झालेली आहे ती शांत होईल आणि अर्थातच त्यामुळे समोरच्या व्यक्तीचा सुद्धा दृष्टिकोन तुमच्या बाबतीतला बदलायला लागेल. शारीरिक वेदना किंवा काही आजारपण असेल किंवा तुम्हाला थकवा आला असेल किंवा एखादा शारीरिक त्रास जाणवत असेल तरीसुद्धा होओपोनोपोनो खूप उपयोगी पडते. कसं, तर तुमच्या शरीरातल्या त्या भागावरती हात ठेवा. जसं की डोकं दुखत असेल तर कपाळावरती हात ठेवा. म्हणा की माझ्या शरीराची काळजी न घेतल्याबद्दल आय एम सॉरी, माझ्या पेशींना त्रास दिल्याबद्दल प्लीज फॉरगिव्ह मी, माझ्या शरीराने आत्तापर्यंत मला दिलेल्या साथीबद्दल माझ्या शरीरावरती मी प्रेम करतो, थँक्यू, आय लव्ह यू. त्यानंतर रात्री झोपण्यापूर्वी म्हणजेच नाईट क्लिन्झिंग पण आपण करू शकतो. म्हणजेच दिवसभरातले सर्व ताणतणाव, इमोशनल बॅगेजेस साफ करण्यासाठी ही ॲक्च्युली सर्वोत्तम वेळ आहे. कसं करायचं, तर झोपण्यापूर्वी दिवसभरात घडलेल्या सर्व चांगल्या वाईट गोष्टी आठवा.
ही 4 वाक्य म्हणत झोपी जा. यामुळे काय होतं की आपलं अंतर्मन झोपेमध्ये म्हणजे आपलं सबकॉन्शियस माइंड झोपेमध्ये सुद्धा क्लिअरिंग क्लिन्झिंगचं काम करत राहतं आणि आपल्याला शांत झोप लागते. सो आलं लक्षात तुमच्या? होओपोनोपोनो हे एखाद्या इरेझर म्हणजे खोडरबरासारखं आहे. तुम्ही जितका जास्त सराव, जितकी जास्त प्रॅक्टिस कराल तितकं तुमच्या मनातल्या जुन्या नकारात्मक आठवणी, नोंदी ह्या पुसल्या जातील. ही प्रोसेस, ही प्रार्थना काही कुणावरती जादू करण्यासाठी नाही आहे, तर स्वतःतल्या मनातला डेटा साफ करण्यासाठी आहे. सो जेव्हा तुमचा डेटा साफ होतो तेव्हा बाह्य परिस्थिती आपोआप बदलायला लागते. कशामुळे होतं हे नेमकं? तर आपल्या सबकॉन्शियस माइंडमधल्या निगेटिव्ह गोष्टींचं क्लिन्झिंग झालं की अर्थातच नवीन गोष्टींसाठी तिथे जागा व्हायला लागते. मग आपण ॲफर्मेशन्स त्या ठिकाणी प्लेस करून आपल्या आयुष्यामध्ये जे आपल्याला हवं आहे ते सकारात्मक बदल घडवून नक्की आणू शकतो. सो होओपोनोपोनो या पद्धतीला आध्यात्मिक, वैज्ञानिक आणि भारतीय संस्कृतीच्या दृष्टिकोनातून समजून घेणं पण खूपच रंजक आहे. सो तुमच्या लक्षात येईल की हे केवळ एका संस्कृतीचं मर्यादित शास्त्र नाही आहे, तर हे एक वैश्विक सत्य आहे. तर पहिलं बघूया आध्यात्मिक दृष्टिकोनातून होओपोनोपोनो. होओपोनोपोनो हे आध्यात्मिक स्तरावरती अद्वैत आणि शुद्धीकरण यावर आधारित आहे. सो जेव्हा आपण आय एम सॉरी आणि प्लीज फॉरगिव्ह मी असं म्हणतो तेव्हा आपण आपल्यातला अहंकार, इगो हा बाजूला सरतो. कर्माचं क्लिअरिंग ह्याच्यामुळे कसं होतं? तर अध्यात्म सांगतं की आपला हा वर्तमान आहे हे आपलं संचित कर्माचं फळ आहे. सो ही 4 वाक्य म्हणजे आपल्या कर्माच्या गाठी सोडवण्याची एक प्रार्थना आहे. या पद्धतीचा अंतिम उद्देश काय आहे? तर शून्य अवस्थेपर्यंत म्हणजे 0 स्टेटला पोचणं, जिथं कुठलाही विचार किंवा कुठली स्मृती नाही आहे, तर फक्त ईश्वरी प्रकाश आहे. अध्यात्मामधलं हेच तर अंतिम सत्य आहे, टू कनेक्ट विथ डिवाइन लाईट. सो आपण आता वैज्ञानिक दृष्टिकोनातून होओपोनोपोनो काय आहे ते बघूया. विज्ञान, विशेषतः क्वांटम फिजिक्स आणि मानसशास्त्र देखील या प्रोसेसचं समर्थन करतं. सो एक कन्सेप्ट आहे क्वांटम एन्टँगलमेंट क्वांटम फिजिक्समध्ये. सो क्वांटम फिजिक्स असं सांगतं की विश्वातली प्रत्येक गोष्ट एकमेकांशी जोडलेली आहे. सो जेव्हा तुम्ही स्वतःच्या ऊर्जेमध्ये बदल करता तेव्हा त्याचा परिणाम तुमच्या सभोवतालच्या अणुरेणूंवरती आणि सभोवतालच्या व्यक्तींवरती सुद्धा होतो. हेच तर होओपोनोपोनोचं बेस आहे. त्यानंतर न्यूरोप्लास्टिसिटी म्हणजे सतत सकारात्मक वाक्यांचा जप केल्यामुळे मेंदूतले जुने नकारात्मक न्यूरल पाथवेज हे पुसले जातात आणि नवीन सकारात्मक मार्ग तयार होतात, ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडतात. थँक्यू आणि आय लव्ह यू असं म्हटल्याने शरीरामध्ये डोपामाइन आणि ऑक्सिटोसिन सारखी फील गुड हार्मोन्स स्त्रवतात. त्यामुळे अर्थातच स्ट्रेस, तणाव कमी होतो. आता या हवाईन प्रार्थनेचा आपल्या भारतीय संस्कृतीशी काय साधर्म्य आहे, म्हणजे भारतीय कल्चरशी काय कनेक्शन आहे ते बघूया. खरं तर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये होओपोनोपोनोची तत्व हजारो वर्षांपासून अस्तित्वात आहेत, पण आपण त्यांना वेगवेगळ्या नावांनी ओळखतो. जसं की जैन धर्मामध्ये मिच्छामी दुक्कडम ही प्रथा आहे, ज्याचा अर्थ माझ्याकडून झालेल्या सर्व चुकांबद्दल मी क्षमा मागतो असा अर्थ आहे त्याचा. हे अगदी होओपोनोपोनोसारखंच आहे. आपण नामस्मरण आणि मंत्रशक्ती या गोष्टी मानतो. आपल्याकडे मंत्र जपाचं खूप मोठं महत्त्व आहे. सो जसं आपण मंत्राचा सतत जप करतो तसंच ही 4 वाक्य एक आधुनिक मंत्र म्हणून काम करतात. थँक्यू म्हणजे अर्थातच कृतज्ञता आणि आय लव्ह यू म्हणजे भक्ती. अहम ब्रह्मास्मी म्हणजे मीच ब्रह्म आहे. जर सर्व काही माझ्या आतच आहे तर बाहेरच्या समस्यांना बरं करण्यासाठी मला माझ्या आतच बदल करावा लागेल. हे तर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आहेच. सर्वम खलविदम ब्रह्मा म्हणजे सगळीकडे ईश्वर आहे, त्यामुळे कोणाचाही द्वेष न करता प्रेम करणं म्हणजेच आय लव्ह यू हे तर भारतीय तत्त्वज्ञान आहे. सो होओपोनोपोनोमधली जी सगळी तत्त्व आहेत ती आपल्या भारतीय तत्त्वज्ञानाशी बिलकुल मिळती जुळती अशीच आहेत. सो होओपोनोपोनोमध्ये काय आहे? पहिलं म्हणजे 100% रिस्पॉन्सिबिलिटी घेणं, हे मी मगाशीच सांगितलं.
सो आपली भारतीय संस्कृतीमध्ये कर्माचा सिद्धांत म्हणजे थेअरी ऑफ कर्मा हेच सांगतं. प्लीज फॉरगिव्ह मी मध्ये क्षमा आहे. आपल्याकडे क्षमापणा आणि प्रायश्चित्त ही तत्व तर आहेतच. थँक्यूमध्ये आपण कृतज्ञता व्यक्त करतो, आभार प्रदर्शन जे आपल्या भारतीय संस्कृतीचा बेस आहे. प्रेम, आय लव्ह यू म्हणजे प्रेम म्हणजे भाव, भक्ती, करुणा आपल्या भारतीय तत्त्वज्ञानाचा पाया. थोडक्यात सांगायचं झालं तर होओपनोपनो ही भारतीय कर्मयोग आणि भक्तियोग यांची एक सोपी आणि आधुनिक आवृत्ती आहे जी विज्ञानाच्या कसोटीवरतीही उतरते असं आपण नक्की म्हणू शकतो. तुम्हाला माझा हा जर का व्हिडिओ आवडला असेल आणि इतर होओपनोपनोच्या व्हिडिओजपेक्षा ह्याच्यामध्ये तुम्हाला वेगळी माहिती मिळाली असेल तर नक्की ह्या व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांशी शेअर पण करा जेणेकरून ही माहिती सगळ्यांपर्यंत पोचेल. माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण नक्की करा. धन्यवाद.